आज भाऊबीज असल्याने मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आपल्या माहेरी जाताना दिसत आहे। नागपूरच्या गणेशपेठ आगारातलं जर काही दृश्य बघितलं तर इथे एकूण जी प्रवाशांची संख्या बघितली त्यामध्ये साधारण 70% महिला प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात। याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे राज्य सरकारने महिलांसाठी तिकीट जी आहे ती 50% मध्ये अर्धी तिकीट केलेली आहे। त्यामुळे देखील महिला जास्तीत जास्त बसनेच प्रवास करायला प्राधान्य देत आहे। साधारण ग्रामीण भागाच्या प्रत्येक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे एक नेटवर्क आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने महिला आपण बघितलं तर या दिवाळीनिमित्त भाऊबीजला जातात, काही महिला सासरी जातात, तर त्या जास्तीत जास्त बसला प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळतं। काही प्रवासी महिला आहे। ताई, काय नाव आहे तुमचं? माझं जयश्री विजय भनारकर। बरं, कुठे चालले तुम्ही? मी लाडकरांचा। माहेरी चालले की सासरी चालले? सासरी चालले। का बरं बसला तुम्ही प्राधान्य देता जास्त? हाफ तिकीट असल्यामुळे सवलतीचा फायदा घ्यायला हवा ना। जेव्हा सरकारने महिलांसाठी इतकी छान सवलत काढलेली आहे तर त्यामुळे खाजगी बसपेक्षा सरकारी बसने जाणं जास्त सोयीचं आणि प्राधान्य देत आहे फर्स्ट। तुम्ही ताई, तुम्ही कुठे चालल्या? सासरीच हो। शासनाने 50% तिकीट कमी केली त्यामुळे जास्त आनंद आहे तुम्हाला? हो, खूप। कारण की तिकीट महाग असल्यामुळे नाही जाऊ शकत होतो ना। आता हाफ आहे त्यामुळे नेहमीच जातो आम्ही बसने। तुम्ही माहेरी चालले की सासरी चालले? सासरीच हो। म्हणजे अनेक महिला अशा आहेत ज्या सासरी जातात, नोकरी कामानिमित्त। अनेक पुरुष हे घराच्या बाहेर राहतात, त्यामुळे मग भाऊबीज असते, घरची भाऊबीज, त्यानंतर माहेरची भाऊबीज, अशा प्रकारे महिलांकडनं जास्तीत जास्त प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आहे त्याचा वापर केल्याचा आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीतच नागपूरच्या गणेशपेठ आगारामध्ये देखील तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की एकूण जे प्रवासी आहे या आगारातले त्यापैकी साधारण 70% या महिला प्रवासी आहेत। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारने ज्या योजना महिलांसाठी आणल्या त्याचा तर त्या पुरेपूर फायदा घेतातच, सोबतच आज भाऊबीज आहे त्यामुळे देखील गणेशपेठ आगारामध्ये महिलांची जास्त गर्दी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।